नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, 26 एप्रिलला तुमची बॉम्बे हायकोर्टची परीक्षा होणार आहे। तर त्यासाठी आपण डेली सेशन जे आहे ते चालू केलेले आहे। तर आतापर्यंत आपल्या 4 ते 5 टेस्ट झालेले आहे। तर आता ही आपली पुढची टेस्ट आपण सुरू करूया। 30 प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत। तर या 30 प्रश्नांचे तुम्ही उत्तर न बघता तुमचं बरोबर कोण प्रश्न येते, किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। आणि त्याआधी जर तुम्हाला न्यायालयीन भरतीचा PDF कोर्स हवा असेल तर फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्वच विषयाचे PDF कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे। व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व काही तिथे इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे। तर चला आता सुरुवात करूया आजच्या या सेशनला। तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन बघा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला की पुणे? तर बघा, याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये आहे। तर हे याचं उत्तर आहे, अकोला। त्यानंतर बघा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कुठे आहे? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कुठे भरली? तर स्वामी विवेकानंद यांनी अतिशय आकर्षक असे भाषण दिले होते जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये, आणि ही जागतिक सर्वधर्म परिषद जी आहे ती शिकागोमध्ये भरली होती। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कुठे आहे? भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कुठे आहे? तर भारतातील सर्वात मोठी मशीद आहे जामा मस्जिद, हे तुम्हाला माहीतच असेल, तर ती दिल्लीमध्ये आहे। त्यानंतर बघा, आवृत्तीबीजी वनस्पतीमध्ये कोणती प्रजननांगे असतात? आवृत्तीबीजी वनस्पती जे असतात त्यांच्यामध्ये कोणती प्रजननांगे असतात? तर त्यांच्यामध्ये बघा, पाने असतात, फुले असतात, फळे असतात की बीजपत्रे असतात? तर आवृत्तीबीजी वनस्पतीमध्ये फुले प्रजननांगे असतात। गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन, गॅलिलिओ, विल्यम हार्वे की नेपियर? तर याचं उत्तर आहे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता। तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? पर्याय आहे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा। तर बघा, 2 जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हटले जाते। भंडारा जिल्हासुद्धा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि गोंदिया जिल्हासुद्धा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। परंतु जर दोन्ही ऑप्शन आले आहे तुमच्याकडे तर त्या ठिकाणी तिथे प्रिफरन्स तुम्हाला गोंदियाला द्यावं लागेल, कारण की गोंदियामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे, त्यामुळे तलावांचा जिल्हा गोंदियाला म्हटले जाते। त्यानंतर बघा, कोंबड्यांची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडे देते? बघा, कोंबड्यांची सुद्धा जात असते आणि ती वेगवेगळ्या त्यांच्या जातीनुसार अंडे देत असतात। तर सर्वात जास्त अंडे देणारी जात जी आहे कोंबड्याची ती आहे व्हाईट लेग हॉर्न। स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? ऑप्शन आहे गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ की महाराष्ट्र? तर सर्वात प्रथम स्त्री भ्रूण हत्या रोखणारा जो कायदा केला गेला तो महाराष्ट्रात केला गेला। सन 1864 पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण होते? तर बघा, 1864 पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक होते महात्मा ज्योतिबा फुले। नंतरचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकला होता। नेक्स्ट प्रश्न बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? डायलिसिस ही जी उपचार पद्धती आहे ती कोणत्या आजारात वापरली जाते? तर ती किडनीच्या आजारात वापरली जाते, म्हणजे मूत्रपिंडाचे जे काही विकार असतात त्यासाठी ही डायलिसिसची उपचार पद्धती वापरल्या जाते। दादाभाई नौरोजींनी रास्त गोपतार हे साप्ताहिक कधी सुरू केले? बघा, रास्त गोपतार हे साप्ताहिक
कोणाचे आहे असं आलं तर त्याचं उत्तर राहील दादाभाई नौरोजी. आणि हे साप्ताहिक कधी सुरू केले म्हटलं तर त्याचं उत्तर राहील 1861 मध्ये. नेक्स्ट प्रश्न बघा, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर हे जे चांदोली धरण आहे ते सांगली जिल्ह्यात आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर हे वारणा नदीवर आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघा, लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? लिंबावर सायट्रस कॅन्कर हा रोग येत असतो. बघा, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवा सायट्रस कॅन्कर हा रोग लिंबावर पडतो. तर हा जो रोग आहे तो जीवाणूमुळे होत असतो. भारतातली इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? बघा, इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने मजबूत झाला? तर प्लासीची लढाई जी झाली होती त्या लढाईनंतर इंग्रजी सत्तेचा पाया भारतात मजबूत झाला. नेक्स्ट प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? जे पठारी प्रदेश असतात त्यावर अतिशय सुपीक अशी काळी मृदा आढळते, त्यालाच आपण रेगूर मृदा देखील म्हणतो. त्याचं उत्तर आहे काळी रेगूर मृदा. घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? तर घटनेमधलं जे 24वं कलम आहे त्यानुसार बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. बालमजुरी जे आहे ते गैरकानूनी केलेली आहे 24व्या कलमानुसार. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने कोणत्या रोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे? तर आरोग्यवर्धिनी हा जो कार्यक्रम आहे तो क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. क्षयरोग म्हणजेच TB. नेक्स्ट प्रश्न बघा, सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? बघा, यामधून तुम्हाला असं जर विचारलं शारदा कायदा कधी अस्तित्वात आला तर तो 1930 मध्ये. आणि कशा संबंधित होता? तर बालविवाह प्रतिबंधक कायदा होता शारदा कायदा. द्रवाचे सर्वात लहान परिपूर्ण एकक कोणते आहे? द्रवाचे सर्वात लहान परिपूर्ण एकक जे आहे ते आहे अणु. अणु हे द्रवाचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलाविणे आवश्यक असते? तर बघा, संसदेचे जे अधिवेशन आहे ते वर्षातून 2 वेळा बोलविणे आवश्यक असते. नेक्स्ट प्रश्न बघा, सन 1854चा ऊडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? तर सन 1854चा जो ऊडचा खलिता होता तो शिक्षणाशी संबंधित होता. तर याचं उत्तर आहे शिक्षण. भारतातील कोणते राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे? कोणत्या राज्यात सर्वात जास्त सूर्यफूलची शेती केली जाते आणि तेलबिया उगवल्या जाते? तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक. नेक्स्ट प्रश्न बघा, ओ या स्वराचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. बघा, आपल्या तोंडातील जे स्थान आहे, जीभ वगैरे, कंठ वगैरे, त्याच्या स्थानानुसार वर्गीकरण केलेले असते. तर ओ हा शब्द उच्चारण्यासाठी आपल्याला कंठाचा आणि ओठाचा वापर करावा लागतो, म्हणून याला कंठोष्ठ असे म्हणतात. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? म हे व्यंजन जे आहे ते प वर्गात येते. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे? भारतीय न्यायालयाच्या कोणत्या भागात सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे? तर हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. सर्वोच्च न्यायालयावर तुम्हाला प्रश्न नक्कीच बघायला मिळणार उच्च न्यायालयाच्या परीक्षेमध्ये. तर बघा, भाग 5 जो आहे भारतीय राज्यघटनेचा प्रकरण 5 जे आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कोणत्या कलमा अंतर्गत येते? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कोणत्या कलमा अंतर्गत येते? तर कलम 124 जे आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना येते. नेक्स्ट प्रश्न बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन कधी झाले? तर सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याचे बघा, पहिले त्याची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर त्याचे उद्घाटन झाले. तर स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1950ला त्याची स्थापना झाली आणि त्यानंतर उद्घाटन झाले 28 जानेवारी 1950ला. तर याचे उत्तर आहे 28 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? आता सर्वोच्च न्यायालयात जी न्यायाधीश आहे त्यांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेमध्ये चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या वाढवता येते. सध्या सर्वोच्च न्यायालयात बघा, 30वा प्रश्न, सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण किती न्यायाधीश आहेत? तर सरन्यायाधीशाला पकडून किती आहे टोटल न्यायाधीश? तर
टोटल न्यायाधीशची संख्या आहे 34, सरन्यायाधीश पकडून, आणि सरन्यायाधीश सोडून म्हटलं तर 33. तर अशा प्रकारे आपले 30 प्रश्न कवर झालेले आहे. अतिशय महत्त्वाचे असे. तर या 30 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहे विदाऊट ॲन्सर बघता ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. जर 30पैकी 30 बरोबर आले असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये यश प्राप्त करणार आहात. आणि जर तुमचे 20पेक्षा खाली असेल तर तुम्ही अजूनसुद्धा तयारी करू शकता, तुमच्याकडे अजून पण वेळ आहे. तर बघा आता नेक्स्ट काही प्रश्न आपण बघूया, अतिशय महत्त्वाचे. 30 प्रश्न तर आपले झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. नंतरचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची अट काय आहे? तर किमान किती वय पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी? 25, 39, 35 की कोणतीही अट नाही. बघा कोणतीही अट नसते, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची वयाची कोणत्याही वर्षी होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपले महत्त्वाचे प्रश्न झालेले आहे. तर सर्वांनी कमेंट करा आणि आपल्या या सेशनला लाईक नक्की करा, तरच आपण कंटिन्यू हे सेशन चालू ठेवणार आहोत. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना कोणाला PDF कोर्स पाहिजे त्यांनी जो नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन मेसेज करा. तर भेटूया पुढील अपडेटमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.